नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून या रविवारच्या दिवशी पहाटेचं स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभ सकाळ। आणि आता माझ्यासोबत आहे अगदी विराज, दादू, दीदी। तर आता मी आलेलो आहे बोरवलीमध्ये आणि बोरवलीमध्ये अगदी आम्ही आता खालून विराजच्या घरातून निघालेलो आहे। तर मित्रांनो, आत्ता आलो आहे आपण संजय गांधी नॅशनल पार्क येथील त्रिमंदिर। आणि या त्रिमंदिराची जी भव्य आणि दिव्य अशी सुंदर रचनात्मक कलाकृती केलेलं हे मंदिर अगदी या बोरिवली या भागात कुठेही न असं वसलेलं मंदिर। या मंदिराची रचना आणि सुंदर असं रचलेलं हे आकृती सुबक अशी आकृती तयार केलेलं मंदिर आपण पाहायला जाणार आहोत। आणि आता मी आहे या नॅशनल पार्कच्या अगदी या सानिध्यात, या जंगलामध्ये निसर्गाच्या। माझ्यासोबत अगदी दीदी, दादू वगैरे सगळेजण अगदी निघालेले आहेत। आम्ही मंदिराच्या दिशेने हळूहळू निघालेलो आहे वरती। आणि हे नॅशनल पार्कचं हे संपूर्ण जंगल, ज्या जंगलाच्या कुशीमध्ये वसलेलं मंदिर पाहायला आपल्याला मिळणार आहे। आणि मंदिराची अशी जी भव्य दिव्य अशी आकृती तयार केलेली आहे ती आपल्याला जवळ जाऊन पाहायला अजून खूप एक वेगळं कुतूहल निर्माण करणारं असं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळेल। तर बघूया आपण जाऊन। आता रस्त्याने चालतोय, कारण का चालत जाण्याची जी मजा आहे ती गाडीवर जाण्यात मजा येत नाही। कारण कुठेही निघताना आपण प्रवास करताना आपल्याला थोडंसं आजूबाजूचं जे सौंदर्य आहे ते पाहायला मिळत असतं। आणि या बोरिवलीमध्ये असं हे ठिकाण आहे, तर नॅशनल पार्क, जिथे अजून पण या निसर्गाचं सानिध्य टिकवून ठेवलेलं आहे। हे मंदिर कुठे आहे वसलेलं नेमकं तुम्हाला सांगतो की आपल्या मुंबईमध्ये बोरिवली, आणि बोरिवलीमध्ये काजूपाडा कुठलं कृषी वनाच्या अगदी 477 नंबर बसचं शेवटचं ठिकाण आहे। अगदी बोरिवली ईस्ट स्टेशनपासून 477 ही बस येते आणि ती अगदी शेवटचं स्टॉप अगदी मंदिराच्या भव्य दिव्य अशा गेट समोर येऊन थांबते ती। आणि आपण आता बघणार आहोत हे त्रिमंदिराचा हा संपूर्ण गेट आहे, दिसतोय। आणि ही इकडे आलेली बस आहे, ही बघा। तर ही बस येते आणि शेवटचंच ठिकाण आहे। आणि मी आत्ता तुम्हाला दाखवते की त्रिमंदिराच्या अगदी गेट समोर आलेलो आहे। आणि या त्रिमंदिराची जी रचना लांबूनच आपण पाहतोय। थोडा आता आतमध्ये एंट्रन्स करणार आहोत, प्रवेश करणार आहोत। सो बघूया आपण आतमध्ये जाऊन कशा प्रकारे याची रचना आहे ती। तर मी त्रिमंदिराच्या आतमध्ये अगदी आलेलो आहे आणि आत्ता अगदी चप्पल जरा इथे काढून जायला लागते, कारण का मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार कुठेही मंदिरात जाताना चप्पल काढूनच जावं लागते। तर बघतोय आपण की माझ्या पाठीमागे अगदी मंदिर रचलेलं असं सुंदर सुबक आणि जबरदस्त असं कलाकृती केलेलं काम आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी मंदिरामध्ये आपण संपूर्ण फिरणार आहोत, परंतु मंदिर शिरताना जे अप्रतिम सौंदर्य आहे, या अप्रतिम सौंदर्याची जी रचना केलेली आहे ती रचना अगदी पूर्वीच्या काळात जशी केली जाते तसंच या प्रकारे आपण संपूर्ण हे कशा प्रकारे काम केलेलं आहे ते बघणार आहोत। तर मित्रांनो, पाहतोय आपण की इकडे श्री अंबा माताजी, अंबे मातेचं सुद्धा आपल्याला दर्शन करता आहे। अगदी सुरुवातीला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना श्री अंबे मातेचं दर्शन घेऊन सगळे अगदी भक्त इथं आवर्जून येत असतात। तर इकडे साईबाबा ही सुद्धा मूर्ती इथे स्थापन केलेली दिसते, अगदी आपल्याला पाहतोय। तर मी आत्ता पांड्या चढून वरती अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेलं आहे। आणि समोर पाहतोय भली मोठी अशी भव्य आणि दिव्य अशी मूर्ती बसवलेली दिसते, आपल्याला पाहायला मिळते। आणि हा संपूर्ण गाभारा अगदी पाहतोय आपण की कशा प्रकारे याची रचना केलेली आहे। वरती
शांतता अशी मंदिरात आपल्याला पाहायला मिळते अगदी. तर मित्रांनो, अगदी सुरुवातीला एंट्रन्स जे दरवाजे आहेत, लाकडी दरवाजे, अगदी त्यांना कागदात लपेटून ठेवलेलं आहे, म्हणजे जणू अजून काम चालू आहे दिसतं आपल्याला. आणि भव्य असे हे दरवाजे, हे भले मोठे असे लाकडी दरवाजे, की एवढ्या दरवाजांना कशाप्रकारे तयार केलं आहे हे सुद्धा अगदी आपल्या विचारांच्या पलीकडचं असेल. श्री हनुमान वसवलेले आहेत. इकडे श्री शंकराचं पिंडीचं स्थान दिसतं आपल्याला. आणि हे बघा, मैथिली आमची अगदी नंदेश्वराच्या कानात सांगते, कारण नंदेश्वराच्या कानात सांगितल्यानंतर शंकरांच्या इथपर्यंत त्याचा आवाज जाऊन पोचतो. आणि म्हणून आपलं जे काय आहे इच्छा, ते वरदान मागण्याचं काम त्या नंदीच्या कानात सांगितलं जातं प्रत्येक भक्त. आणि हा कूर्म कच्छप, म्हणजेच मराठीत कासव म्हटलं जातं, तो त्याच्यासमोर बसवलेला आहे, जे श्री विष्णू भगवानाचा अवतार आहे. भगवान शंकरांची अर्धांगिनी पार्वती देवी माता या त्यांच्याबरोबर अगदी शेजारी उभ्या आहेत दर्शन घेण्यासाठी त्यांचं. हा डमरू आहे आणि बुद्धीची दाता, रिद्धिसिद्धीचा दाता आणि प्रथम पूज्य असा सन्माननीय श्री आपल्या इथे बसलेलं दिसतं. श्री गौरी श्री हा भगवान शंकर आणि पार्वती मातेचा पुत्र गणपती हा असा आपल्याला, ज्याचं आगमन आपल्या भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला होत असतं, असा श्री गणेश. श्री पार्श्वनाथ भगवान हे आहेत श्री महावीर भगवान. आणि त्याच्यानंतर आहेत श्री चंद्रयान यक्षदेव. आणि ही अशी भव्य दिव्य जी मूर्ती स्थापन केलेली आहे ते आहेत आपले वर्धमान तीर्थकर श्री सिमंदर स्वामी यांची अशी भव्य दिव्य अशी मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि हा जो आतला संपूर्ण गाभारा तयार केलेला दिसतोय, जो संगमरवर राजस्थानवरून खास करून या संगमरवरचा मार्बल मागून ही रचना केलेली दिसते आपल्याला. अगदी संपूर्ण रचना या दगडाची केलेली आपल्याला संगमरवरपासून आहे. जे कलाकृती काम केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी सुंदर आणि सुबक असं, खास करून या राजस्थानवरून या दगडाची मागणी करून हे काम केलेलं दिसतं आपल्याला. श्री खांचांगुली यक्षिणी देवी, प्रत्येक देवाची इथे स्थापना केलेली दिसते आपल्याला. म्हणजे सर्व धर्मसमभाव अशी ही रचना केलेली या मंदिराची. कोणताही जातीचा, धर्माचा, वर्णाचा, पंथाचा इथे मनुष्य येऊ शकतो. श्री ऋषभदेव भगवान हे आहेत श्री अजितनाथ भगवान, ज्ञानीपुरुष परमपूज्य दादा भगवान, ज्यांनी कदाचित या मंदिराचं किंवा प्रेम भावनेचं किंवा सद्भावनेचं शिकवण देण्याचं कार्य केलेलं आहे. अशी त्यांची ही मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर इकडे अजूनही बऱ्याचशा मूर्त्या स्थापन केलेल्या दिसतात. श्री भद्रकाली देवी, एक पार्वती मातेचं रूपच भद्रकाली म्हणून. त्यानंतर आत्ता आपण प्रवेश करणार आहोत श्रीनाथजी. श्रीनाथ इथे पुन्हा योगेश्वर श्रीकृष्ण भगवान द्वापार युगात जन्माला आलेले आणि श्री तिरुपती बालाजी पुन्हा
विष्णूचं एक अवतार, गरुडदेव, विष्णूचं वाहन, असे या सर्व धर्मसमभाव असणाऱ्या मंदिरामध्ये यांचीसुद्धा रचना केलेली दिसते आपल्याला, अगदी पाहायला मिळते. कोल्हापूरची भवानी, अंबा भवानी, श्री तुळजा भवानी, अंबा माता पाहायला मिळते आणि तिचंसुद्धा इथे स्थान वसवलेलं आहे पाहायला. श्री चक्रेश्वरी देवी पाहायला मिळतात आपल्याला, म्हणजे ज्या कोणत्या मूर्त्या आहेत मित्रांनो, आपण मंदिरामधून आत्ता बाहेर आलेलो आहे आणि माझ्यासोबत आत्ता कोण आहे, देवांसुद्धा आता थोडा लेट आला आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण आपण आत्ता इथे मंदिरात आलो आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात असं हे वसलेलं आणि नवीन नवीन डेव्हलपमेंट होत असलेली ही या मंदिराची रचना केलेली आहे. सर्व धर्मसमभाव असणारे हे मंदिर, ज्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे कुठल्याही जाती, धर्म, भाषा, वर्ण, पंथ, भेद अशी न कोणतीही गुणवत्ता करता किंवा भेदभाव करता सगळ्या देवांची रचना केलेली ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आत्ता आपण मंदिराच्या बाहेर येऊन अगदी या निसर्गाच्या सान्निध्यात अगदी पाठीकडे माझ्या पाहत आहे की संपूर्ण नॅशनल पार्कचं असं हे संपूर्ण तुम्हाला चित्रीकरण पाहायला मिळतं आहे. निसर्गाचं अगदी दर्शन घडतं आहे आपल्याला आणि या निसर्गाचं दर्शन घडत असताना या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला हे मंदिर वसवलेलं आहे अगदी नॅशनल पार्कच्या किनाऱ्यावरती, जंगलाच्या किनाऱ्यावरती. आणि काय पाहायला मिळतं बघूया, हा संपूर्ण दहिसर विरार रोड नॅशनल पार्कचं हे संपूर्ण जंगल आपल्याला पाहायला मिळतं बघा. संपूर्ण जंगल अगदी शीतलता आणि अशी गरमीच्या टायमात सुद्धा अगदी गारवा असा तयार करणारा किंवा शरीर आपल्याला समाधान असं आणि शांतीचं असं प्रतीक इथेच प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं असं हे ठिकाण आहे त्रिमंदिर. आणि या त्रिमंदिराच्या बरोबर किनाऱ्यालगत ही संपूर्ण निसर्गाची अगदी कलाकृती पाहायला मिळते, रचना केलेलं सौंदर्य निसर्गाचं जे आपल्याला या मुंबईसारख्या भागामध्ये पाहायला मिळत नाही, परंतु बोरिवली नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं आणि खूपच आकर्षक आणि मनमोहक हे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी नक्कीच आपण आवर्जून उपस्थित राहायचं आणि इथे दर्शन घ्यायचं. अनेक भक्त येत असतात, आपण पाहायला बघितलं आहे, तर आपण सुद्धा यायचं आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि अशी नवीन मंदिर स्थापनेची व्यक्तीसुद्धा दाखवणार आहोत, बघायला पाहायला मिळतील आपल्याला. तर चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र या बोरिवलीच्या त्रिमंदिराला लाईक करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. इथेच थांबतो.